तर एक आयडियल हजबंड किंवा आयडियल वाईफची तुमची संकल्पना काय होती? सांग, तू सांग आधी. मला जेव्हा कळायला लागलं की आता लग्न बायको अशी कन्सेप्ट असेल आणि मग आपल्याला एक्झॅक्टली बायको कशी हवी, तर माझं असं ठरलं होतं की आईची जी जागा आहे आयुष्यामध्ये, आणि जर आता बायको आली आयुष्यात तर ती तशीच जागा असावी. म्हणजे जी आपल्याला सांभाळेल, चूक बरोबर सांगेल, आपल्या आयुष्यात काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करेल, आपण जे आहोत त्याच्यापेक्षा आपल्याला बेटर काहीतरी बनवेल, अशी बायको आपल्याला असावी अशी कल्पना होती. आणि हेही म्हणजे आता हे ना असे विचार नव्हते, पण कोणाला नाही आवडणार की आपली बायको छान स्वयंपाक बनवते. म्हणजे हे बायकोला स्वयंपाक यावा या कंपल्शन मधनं नाहीये, पण जर तिला बनवता आलं आणि ते तिला भारीच बनवता आलं तर मग मजा काही आवर. कारण मीही स्वतः सगळा स्वयंपाक बनवतो. घरी क्षिती आणि मी मिळून सारं काही बनवतो. म्हणजे तू म्हणशील थालीपीठांपासनं वडे ते मग नॉनव्हेज, तू म्हणशील ते पदार्थ आम्ही बनवतो घरी आणि आम्हाला आवडतंही ते. परंतु असं होतं की तिला आलं तर फार बरं होईल. आणि मी लग्नाआधी क्षितीच्या आईकडे जेवलो. क्षितीची आई आउटस्टँडिंग जेवण बनवते. म्हणजे जे काही बनवेल ती अप्रतिमच बनवते. माझी आई सुद्धा. सो माझ्या आता प्रॉब्लेम काय झाला की आई सुद्धा अप्रतिम स्वयंपाक, आजी अप्रतिम स्वयंपाक. आता ह्या बाजूला स्वयंपाक अप्रतिम असेल तर आयुष्य मला दुसरं काही नको म्हणजे झालं मग. आणि तेच झालं. क्षिती अप्रतिम स्वयंपाक बनवते. म्हणजे आता मी कुठेतरी कंटाळा करायला लागलो की आज मी नाही, आज तूच हे बनव वगैरे असं व्हायला लागलं. सो जी कल्पना केली होती ते फिल्टर्स मी माझ्या आयुष्यात आलेल्या मुलींना लावतच होतो. म्हणजे अर्थातच आपण सगळे लावतो काहीतरी, काहीतरी ठरवलेलं असतं आपण. पण त्यातलं काहीतरी वेगळंच रसायन नशिबात आलं. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमधलं, म्हणजे ह्याच्यातले 5% त्याच्यातले 10% असं मिळून काहीतरी एक रसायन आलं. सो अशी बायको इमॅजिन केली नव्हती करताना, पण आता ती झालीये तेव्हा असं लक्षात येतं की नाही, याहून बेटर काही आपल्या आयुष्यात घडलं नसतं.